नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. देशाचे नवीन अतिरिक्त सुरक्षा सल्लागार म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र खन्ना. आपल्या देशाचे नवीन अतिरिक्त सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजेंद्र खन्ना यांची. राजेंद्र खन्ना जे आहेत ते आपली गुप्तहेर संघटना जी आहे रॉ, तर त्या रॉचे हे माजी प्रमुख आहेत आणि यांना नुकतंच आपल्या देशाचे अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आता पदोन्नती देण्यात आलेली आहे. याबरोबरच इंटेलिजन्स ब्युरो जे आहे आपला IB, तर त्या IBचे विशेष संचालक जे आहेत TV रविचंद्रन, तर यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि यांच्यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव असलेले पवन कपूर यांची देखील उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे अजित डोवाल यांची. प्रश्न क्रमांक 2. भारत देश युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या डॅश डॅशव्या सत्राचे अध्यक्ष आणि यजमानपद भूषवणार आहे. याचं उत्तर आहे 46व्या. आपला भारत देश जो आहे तर तो युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचा अध्यक्षपद आणि यजमानपद भूषवणार आहे. याचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी करण्यात येणार आहे. बघा, लक्षात असू द्या, हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? नवी दिल्लीतील प्रगती मैदान या ठिकाणच्या भारत मंडपम या ठिकाणी. आणि हे आयोजन जे आहे तर ते 21 जुलै ते 31 जुलै 2024 दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये 195 देशाचे 2500हून अधिक प्रतिनिधी देखील सहभागी असणार आहेत. आणि युनेस्कोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी जर बघितले आपण सध्या, तर ते आहेत विशाल व्ही शर्मा. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. नेदरलँड देशाचे नवीन पंतप्रधान डॅश डॅश हे बनणार आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डिक शूप. नेदरलँड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत? तर डिक शूप हे बनणार आहेत. बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं. नेदरलँड या देशाचे 2010 पासून जे पंतप्रधान होते 14 वर्ष, मार्क रुट्टे, तर यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा नुकतंच राजीनामा दिलेला आहे, कारण ते नाटोचे अध्यक्ष बनलेले आहेत. याबद्दल देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर आपला कालचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य पाहून घ्यायचा आहे. मार्क रुट्टे जे आहेत नेदरलँडचे माजी पंतप्रधान, तरी आता 1 ऑक्टोबर 2024 पासून नाटोचे महासचिव बनणार आहेत. बघा, आणि त्यामुळेच नेदरलँडच्या पंतप्रधानपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे डिक शूप यांची. नेदरलँडची राजधानी आहे ॲम्स्टरडॅम आणि नेदरलँड देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या बघा विलेम अलेक्झांडर. नेदरलँड देशाचे राष्ट्रीय चलन आहे युरो. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये आइसलँड या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत नवीन हल्ला टॉमस डॉटीर. आणि मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत बघा सध्या क्लाउडिया शिएनबाम. प्रश्न क्रमांक 4. नोमॅडिक एलिफंट संयुक्त युद्ध सरावाची 16वी आवृत्ती भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केली जात आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मंगोलिया. नोमॅडिक एलिफंट नावाचा जो संयुक्त युद्ध सराव आहे तर तो भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. या युद्ध सरावाची सुरुवात 2004 साली करण्यात आली आहे आणि 2024 साली या युद्ध सरावाची 16व्या क्रमांकाची आवृत्ती आता पार पडत आहे. बघा, 3 जुलै ते 16 जुलै 2024 दरम्यान आपल्या भारतातील मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी या 16व्या क्रमांकाच्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हा जो युद्ध सराव आहे तर तो दरवर्षी आयोजित केला जातो. मात्र हा युद्ध सराव दरवर्षी जो आहे तर तो आलटून पालटून आयोजित केला जातो. बघा, म्हणजे एक वर्षी हा युद्ध सराव आपल्या भारतामध्ये आयोजित केला जातो, दुसऱ्या वर्षी हा मंगोलिया या देशामध्ये आयोजित केला जातो. 2023 साली जो हा युद्ध सराव पार पडलेला होता तर तो मंगोलिया या देशामध्ये पार पडलेला होता. आणि आता 2024 साली हा युद्ध सराव आपल्या भारतामध्ये म्हणजेच मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी सुरू आहे. मंगोलिया या देशाची राजधानी आहे उलान बाटर. मंगोलिया या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या उखानागिन खुरेलसुख आणि मंगोलिया या देशाचं राष्ट्रीय चलन आहे मंगोलियन तुग्रिक. प्रश्न क्रमांक 5. मैत्री संयुक्त लष्करी सराव 2024ची 13वी आवृत्ती भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केली जात आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड. मैत्री नावाचा जो संयुक्त लष्करी सराव आहे तर तो भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. या युद्ध सरावाची सुरुवात 2006 साली करण्यात आली आहे
आणि 2024 साली या युद्ध सरावाची 13व्या क्रमांकाची आवृत्ती आता पार पडत आहे बघा. ही 13व्या क्रमांकाची आवृत्ती जी आहे तर ती 1 जुलै ते 15 जुलै 2024 दरम्यान थायलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या युद्ध सरावाची या अगोदरची म्हणजे शेवटच्या क्रमांकाची जी आवृत्ती होती 12व्या क्रमांकाची तर ती सप्टेंबर 2019मध्ये आपल्या भारतामध्ये पार पडली होती. आपल्या भारतातील मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी या युद्ध सरावाची शेवटच्या क्रमांकाची म्हणजे 12व्या क्रमांकाची आवृत्ती 2019 साली पार पडली होती. आणि त्यानंतर आता 5 वर्षानंतर या युद्ध सरावाची 13व्या क्रमांकाची आवृत्ती आता थायलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे हा जो युद्ध सराव आहे तर या युद्ध सरावाचं आयोजन देखील आलटून पालटून केलं जातं. म्हणजे एका वर्षी आपल्या देशामध्ये आणि दुसऱ्या वर्षी थायलंड या देशामध्ये. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये शक्ती नावाचा जो संयुक्त लष्करी सराव आहे तर तो भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. मित्र शक्ती नावाचा युद्ध सराव भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. थायलंड हा जो देश आहे तर या देशाची राजधानी आहे बँकॉक आणि थायलंड या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या श्रेता थाविसीन. प्रश्न क्रमांक 6. नुकतंच बेरिल चक्रीवादळाचा तडाखा डॅश डॅश या देशाला बसला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बार्बाडोस. बेरिल चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या देशाला बसलेला आहे? बार्बाडोस या देशाला बसलेला आहे बघा. बार्बाडोस या देशाबद्दल आपण 2-3 दिवसापूर्वीच पाहिलेलं आहे. नुकतं जो T20 वर्ल्ड कप आपल्या देशाने जिंकलेला आहे तर त्या T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना जो झालेला होता दक्षिण आफ्रिकेसोबत तर तो बार्बाडोस या ठिकाणी झालेला होता. आणि त्यामध्ये आपल्या भारतीय संघाने 7 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलेला आहे. आता यामध्ये आपला भारतीय संघ जिंकून देखील आपल्या भारतीय संघ मायदेशी परत येण्यासाठी वेळ लागलेला होता का तर बार्बाडोस या ठिकाणी हे बेरिल चक्रीवादळ आलेलं होतं. आणि त्यामुळे आपला भारतीय संघ जो आहे तर तो या चक्रीवादळामुळे त्या देशामध्ये अडकून पडलेला होता आणि म्हणून मायदेशी परतण्यासाठी आपल्या भारतीय संघाला उशीर झालेला होता. आता बार्बाडोस हा जो देश आहे तर हा उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन प्रदेशातील एक बेट देश आहे बघा. या बार्बाडोस देशाची राजधानी आहे ब्रिजटाऊन. राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या सेंड्रा मेसेन आणि पंतप्रधान आहेत बार्बाडोस या देशाचे सध्या मिया मोटली. बार्बाडोस या देशाचे राष्ट्रीय चलन आहे बार्बेडियन डॉलर. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वनाथ आनंद. आपल्या भारताचे बुद्धिबळपटू जे आहेत विश्वनाथ आनंद यांनी जेमेस सँटोस लताशा यांचा पराभव केलेला आहे आणि यांचा पराभव करून 10व्यांदा या लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. 2024ची ही जी लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आहे तरी स्पेन या देशामध्ये पार पडली होती बघा. म्हणजे दरवर्षी ही स्पर्धा जी आहे तरी स्पेन या देशामध्ये आयोजित केली जाते. कोणती स्पर्धा? लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाते? स्पेन या देशामध्ये. 2024चं विजेतेपद जे आहे तर ते आपल्या भारताच्या विश्वनाथ आनंद यांनी पटकावलेलं आहे. कितव्यांदा? 10व्यांदा. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जी पार पडली आहे 2024ची कॅनडा या देशामध्ये तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या डी गुकेश यांनी. आणि कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे हा डी गुकेश. ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा जी आहे 2024ची तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यांनी. आणि नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जी पार पडली आहे 2024ची तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या आर प्रज्ञानंदा यांनी. आणि या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2024चं उपविजेतेपद पटकावलेलं आहे नॉर्वेच्याच मॅग्नस कार्लसन यांनी. प्रश्न क्रमांक 8. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? आंध्र प्रदेश राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री आहेत सध्या पवन कल्याण. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. आता आपण जे ऑप्शनमध्ये राज्य दिलेले आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने देखील नुकतंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. यानंतर तेलंगणा या राज्याने इंदिरामा आवास योजना आणि राजीव आरोग्यश्री योजना सुरू केली आहे. तर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने नुकतंच शिरा भाग्य योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 9. मध्य प्रदेश राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर संध्या पुरेचा. संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांना नुकतंच
मध्य प्रदेश राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलेला आहे। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये 12वा विश्व हिंदी सन्मान जो आहे 2024साठी तर तो डॉक्टर उषा ठाकूर यांना देण्यात आलेला आहे। अरुंधती रॉय यांना पेन पिंटर साहित्य पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलेला आहे आणि सुबैया नलमुथ्थू यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मनोज सिंह। उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? मनोज सिंह यांची। उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ, मात्र उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे बघा कानपूर। उत्तर प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 403 आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधान परिषद हे देखील सभागृह आहे बघा। उत्तर प्रदेश राज्यातील विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे 100। किती आहे विधान परिषद सदस्यसंख्या? 100। उत्तर प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 80 आणि राज्यसभा सीट आहेत 31। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आणि आपल्या राज्याच्या एकूण 48व्या क्रमांकाच्या मुख्य सचिव बनलेले आहेत सुजाता सौनिक। आपल्या देशाचे नवीन परराष्ट्र सचिव बनलेले आहेत सध्या विक्रम मिस्त्री आणि 16व्या आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत सी अय्यन्ना पात्रोडू। प्रश्न क्रमांक 11, SBI बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात येणार आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी। SBI बँकेचे वर्तमान अध्यक्ष जे आहेत दिनेश खारा हे 28 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी SBI बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये SBI बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत कामेश्वर कोडवंती। आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे RBI तर या RBI बँकेचे 25व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत सध्या शक्तिकांत दास आणि SBI बँकेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत बघा सध्या MS धोनी। SBI बँकेची स्थापना जी आहे तर ती 1 जुलै 1955 रोजी करण्यात आलेली होती। 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून या स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे। याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 12, झारखंड राज्याचे 8वे मुख्यमंत्री म्हणून डॅश डॅश यांनी शपथ घेतली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हेमंत सोरेन। झारखंड राज्याचे 8व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेतलेली आहे? हेमंत सोरेन यांनी। आपण जानेवारी महिन्यामध्ये पाहिलेलं होतं बघा, हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केलेली होती आणि ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर झारखंड राज्याचे 7व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले होते चंपई सोरेन। मात्र चंपई सोरेन यांनी नुकतंच 3 जुलै रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळंच झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत हेमंत सोरेन। हेमंत सोरेन यांना ईडीने ज्या ठिकाणाहून अटक केलेलं होतं तर तिथूनच यांनी 156 दिवसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे बघा आणि हे झारखंड राज्याचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत। झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत सध्या CP राधाकृष्णन। झारखंड राज्याची राजधानी आहे रांची। यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न। महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश हा दिवस दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न काय आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी आपण कृषी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतो? प्रत्येकाने याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत। तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका। याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडी आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता। या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।